खरं श्रीमंत व्हायचं आहे ते वैचारिक श्रीमंत व्हायचं आहे. वस्तून आम्ही परब्रह्म आहोत हे विचारानंच कळेल, करून काही यातलं कळणं शक्य. तयार झालेलं अन्न हे खाल्याशिवाय चव कळेल काय? बघून कळेल? खावावंच लागेल. खाण्याकरता हातही क्रिया असली तरी चव ही कळण्यावरच अवलंबून आहे. तसे कितीही उपासना केली तरी केलेली उपासना ती ज्ञानमार्गात गेल्याशिवाय तिचा परंपरेनं विनियोग कळण्यामध्ये झाल्याशिवाय तिचा यथार्थ बोध आपल्याला होणं शक्य नाही. म्हणून जो बोध व्हायचा आहे तो बोधदृष्टी आम्ही मुख्य परब्रह्मच आहोत, मूळचे देवच आहोत असं कळण्याकरता आम्हाला मुक्तीपर्यंत वाटचाल करावी लागेल. त्याच्याकरता ही एवढी मोठी उपासना सांगितलेली आहे. म्हणून काही गोष्टींचा आम्हाला काय करावा लागेल? त्याग करावा लागेल. आणि मग त्या गोष्टी त्यागण्याकरता लागणारं वैराग्य आपल्याजवळ येण्याकरता आम्हाला काय करावे लागेल? उपासना करावी लागेल. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी इच्छा धरणाऱ्यावर अवलंबून आहेत. इथं परमार्थाची इच्छा धरून मुक्त व्हायचं काय संसाराची इच्छा धरून सदैव जन्ममरणाच्या परंपरेत राहायचं, हे ज्याचं त्यानं ठरवायचं. यात उपाधीचा मोठेपणा लोकांना बरा वाटतो, पण निरुपाधिक मुक्त व्हावं असं वाटत नाही. माणसाला फार रमावंसं रंगावंसं वाटतंय, काही यात नसावं असं वाटतंय. काही म्हातारा जरी झाला तरी नातवाच्या लग्नात पटका बांधून उभा राहावंसंच वाटतंय. पण यात माझं काय आता काम नाही, झालंय मुलाचं चांगलं झालंय, बाजूला व्हावं असं म्हणत नाही. म्हणजे किती जरी झालं तरी नातवाच्या अगदी मोहान इतका मोह पसरलेला आहे. म्हणून लोकेशन आहे, वित्तेषण आहे, ह्या सगळ्या येषणा त्रास देणारे आहेत हे कळून देखील माणसं त्यात रंगतात. आणि अशी रंगत रंगत खाली आलेली माणसं रजोगुणातून खाली तमोगुणात येतात आणि परत परत त्याच प्रेरणा घेऊन जन्माला येतात. आणि मग केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले 80 किती. म्हणून परमार्थात एक शुभेच्छा अशी असावी की काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, 80 तुम्ही सांगा संतजोन, करा समाधान चित्त माझे. तुकोबराया भूपाळीतही म्हणतात, सुखसे जो गोड चित्ता नलगे आणिक, नाटवे घरदार तहान पळाली भूक. की वाट पाहे बाहे निरळी ठेवून आहात, पंढरीचे वाटे दृष्टी लागले श्री, चित्त कैयता देखेन माझा माय बाप, घटिका बोटी दिवस लेकी धरून या माप. ही वाट कोणाची बघा लागली तुकोबराया? ज्या देवाला त्याने पाहिलेलं नाही त्या देवाला त्याने उपासनेतून उभा केलेला आहे, कळवून घेतलेला आहे. आम्ही तरी कुठं देवाला बघितलंय? आतापर्यंत टाळ वाजवतोय. कुणाला सगुण साक्षात्कार झालाय? होणार आहे. मात्र सगुणाचा साक्षात्कार होतच असतो. सगुणाला नाही बघितलं म्हणून आम्हाला निर्गुण नाही बघता येत. निर्गुण बघायचा विषयच नाही महाराज. निर्गुण देव कुणी बघितलाय असं म्हणत असेल तर ते अडाणी मत आहे. सगुण मात्र बघता येतो. बघण्याकरता शुभेच्छा धरावी लागते.